लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण. हॅलो नमस्कार. तात्या या ना. अहो जाता का, या ना इकडे. इकडे या. हा इकडे. अहो शिखावरान खय काय डायरेक्ट घुसतस काय बायल माणसाचा डेरिंग. हा मग काय कशासाठी घेऊन दिलास ग तू. बसा ना. काय ते बघा कोण आहे तिकडे. महेश मांजरेकर साहेब नमस्कार. नमस्कार. मी मंदाकिनी घमरे आणि हे तात्या हे माझे मानलेला भाव असे मी ह्याचो तसो गावचो नगरसेवक पण असे मी. हा हा तात्या मला बोलले डार्लिंग तुझ्यासाठी शिळेमा काढतो चल. तुझ्या तोंडात मानलेला भाऊ तुम्हाला डार्लिंग म्हणाला. हा नाही म्हणजे अगो गपराव ना मध्ये मध्ये काय बोलतोय माणूस कोण काय बोलायचं कळणार नाही तू का. तुम्ही गप्पा नाही तर रातच्याला कट्टी घेईन. ते हे यांच्याकडे पैसे भरपूर येत म्हणून सिनेमा काढायचं. तुम्ही द्या ना आम्हाला एखादा माणूस सिनेमासाठी. नाही पैसे चिकार असले इथे बोलला तर बाहेर गेल्यावर तुम्हाला धरतीलच सगळे, तुम्हाला चिकार मिळतील इथे. तुम्ही काढा ना माझ्यासाठी सिनेमा. नाही मी नाही म्हणजे असं ते मानलेला भाऊ आणि असे सिनेमे मी करत नाही, पण इथे आहेत चिकार आहेत. पण काढा ना, मी चांगली दिसते बघा ना. काढा ना. नाही दिसतात चांगले तुम्ही, वादच नाही. आणि खूप छान तुम्ही आहेत इथे, पण काही लोक आहेत जे येतील इथे, डिरेक्टर आहेत. सांग ना. ऐका ना नाही बरं ठीक आहे. आता ज्याला बोलवलं तो आला तरी नशीब म्हणायचं आपलं. काय तुम्ही पण बोलू नका ना तर रातच्याला कट्टी घेऊन. काय कट्टी 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 खसरे घेऊन येते गावात हे घुसते तुका काय कळतं की नाही. आता कोण येतो लो काय आपण जायचं. Hi, Mandy. How are you? Oh, looking gorgeous, baby. Putting on your weight. My. मंदा ह्याचा धंदा काय मला ठीक दिसत नाही. हा हो सारखो सारखो तुका चिकटता जरा बाजू घेऊ जमना नाही. Who is this bloody fool fellow? Tell him to shut his mouth. Otherwise, I will kick him. हा हा तात्यानू गप्पा नाही तर रातच्याला कट्टी घेईन. ए तात्या तात्या माझा मानलेला भाऊ आहे. हेच पैसे लावणार आहेत सिनेमाला. Oh, hi, Tatya. Hi, I am KKK. Yeah. के म्हणजे कुंदन कुमार कृष्ण कुमार केंडाळ ट्रिपल K. ट्रिपल के म्हणजे ट्रिपल K. बरं तुम्ही करतास काय. लाईन प्रोड्युसर आहे मी. लाईन प्रोड्युसर म्हणजे हो म्हणजे प्रोड्युसर आणि बाकीचे यांच्यामधली लाईन मी जुळवतो. म्हणजे पैसे खावची लाईन हा तुमची. टेल हिम टू शट हिज माउथ. तात्यानू काय करता गप्पा ना जरा. हा हा नाही तर रातच्याला कट्टी घे ना. केंडाळ साहेब मी काय म्हणते. KKK प्लीज. के मी काय म्हणते आम्हाला सिनेमा काढायचा तुम्ही आम्हाला मदत करा ना. येस आय एम देअर. त्याच्यासाठीच आहे मी. कोण हवं हिरो म्हणून. हिरो म्हणजे बघा अंकुश चौधरी मिळेल का. यू मीन अंकी. हा पण ते तिळे आहेत त्यातला कुठला अंकुश चौधरी पाहिजे. तीन कुठला आले अंकुश चौधरी. एक जण ऍक्टिंग करतो, दुसरा डिरेक्टर आहे आणि तिसरा इव्हेंट मध्ये डान्स करतो. पैकी कोणता पाहिजे. हा आम्हाला तो ऍक्टर अंकुश चौधरी पाहिजे. मोमेंट वेट प्लीज. हॅलो हाय अंकी बॉय. मी ट्रिपल के बोलतोय. बोल. अरे एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे त्याविषयी तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. तू करशील ना काम त्यामध्ये. तू आहेस का तर करतो ना. हो आय एम देअर. या मग नक्की. हो येस अंकी थँक्यू. आणि काय रे तुझं काय चाललंय सध्या. आराम. हो आराम करतोय. अरे तुझ्या मित्रांनी सिनेमाही काढला तुझ्या आरामावर क्षणभर विश्रांती. या अंकी बाय अंकी. अंकी फिक्स झालाय. वा बरं झालं नाही का. अरे ही श्रीदेवी का फोन करतीये मला. शिट दुसरा पण फोन ऐश्वर्याचा. अंकी फिक्स झाला. तुम्हाला सिद्धू पाहिजे. सिद्धार्थ जाधव काम करेल का. म्हणजे काय तो शिवडीला असताना माझ्या गाडीच्या मागणं दररोज पळत यायचा. के एक ब्रेक के एक ब्रेक के एक ब्रेक. मग मी एक दिवस महेशला सांगितलं अरे त्याला घे तो खूप ब्रेक मागतोय माझ्याकडे. म्हणून त्यांनी दे धक्का मध्ये गाडीतच घेतला त्याला. महेश म्हणजे कोण. महेश टिळेकर. टेल हिम टू शट हिज माउथ अदरवाइज आय विल. नाही असं काय करता ते महेश मांजरेकर बद्दल बोलताय. तुम्ही काय पण बोलू नका. रातच्याला कट्टी घेईन. बरं चल बोल. फिक्स करा. त्याला फोन करायची गरज नाही तो फिक्स आहे ऑलरेडी. पण एखादी हिरोईन लागत ना माका.
आत्या मी हाय ना हिरोईन. नाही नाही तू असंच, पण आता 2 हिरो म्हणजे 2 हिरोईनी नको. नाही नाही दोन्हीची कामं मीच करणार. एक 150 किलो आणि एक 50 किलो. वजन काय ते मी कमी जास्त करेल. ह्याचा कपाळ फिरला, एक हिरोईन माका लागतली. ती कोण हवी? वाजले की 12 वाली मिळात. यू मीन ॲमू? ॲमू नाही, वाजले की 12. हा तीच अमृता. हा, हा. या तिची माझी चिल्ड्रन फ्रेंडशिप आहे. एकाच शाळेत शिकलेलो आहेत ना मी आणि अमरू. जस्ट ए मोमेंट. हाय अमृता. हॅलो, हाऊ आर यू? येस, अगं एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे. हा तुला काम करायचंय त्यामध्ये. या मी नंतर येऊन भेटेन तुला. ओके अमृता फिक्स. हा ही लहानपणीपासूनची मैत्रीण, तेव्हापासून वाजले की 12वर नाचायची ती. म्हणजे तेव्हापासून ह्या एकाच गाण्यावर नाचता? अजय अतुल आमच्याच शाळेत होते ना. होय का? आणि आमची 12ला सुटायची शाळा. हा, हा. मग स्कूल बस मध्ये आम्ही एकत्र यायचो. हा. मग ते ड्रायव्हरला म्हणायचे आता जाऊ त्यांना घरी, आता वाजले की 12. हो तेव्हापासूनच गाणं आहे. आव शिखा मारण. ह्या लहान लहान मुलांच्या गाण्यावर आम्ही उगाच लावणी म्हणा टाळी आणि शिट्टे वाजवले. हो तुम्हाला बिहाइंड द स्क्रीन माहित नाही, नसतं बरोबर. कॉमन ऑडियन्सला. असं आहे ना ते. बरोबर. नंतर आमच्याकडे ते नवा व्यापार खेळायला यायचे अजय आतल्या संध्याकाळी. मी तो नवा व्यापार मांडलेला असायचा. अजय यायचा वेळेवर, पण आतल्याला मेकअपची सवय ना, लेट यायचा. म्हणून मी म्हणायचो त्याला खेळ मांडला, ये ना खेळ मांडला. अरे वा, आज बरीच नवीन माहिती मिळली. नेहमी त्याला भायखळा स्टेशन विकत मिळायचं. बिहाइंड द स्क्रीनचं माहित नसतं ना बरोबर, बरोबर, बरोबर. अजय तुला सांगतो. आणि अमृताचं कसं होतं, माझ्याकडे एकटक बघत बसायची, त्यामुळे मराठी कच्चं राहिलं तिचं. अहो पण ती इंग्रजी फाडफाड बोलताना ऐकलंय मी. ऑफकोर्स आय टॉट हर फ्लुएंट इंग्लिश. हा माझ्याकडनं शिकली आहे ती इंग्रजी पण. हा म्हणजे नंतर नंतर मराठीची स्तुती सुद्धा ती इंग्रजीतच करते. यु नो. फ्रेंडशिप अमृता फिक्स. आणखी काय हवंय? नाही नाही हिरोईनचं काम मीच करणार. नाही तर राज्याला कट्टी घेईन. ही राज्याला कट्टी काय भानगड आहे? काय नाही, तर असाच आमचा रक्षाबंधन भाऊबीज. तुम्ही लक्ष देऊ नको. Okay. आता मी सिनेमा करते की ना, Okay. माका एक डायरेक्टर लागतो. मग डायरेक्टर म्हणून कोणाक घेऊ? राजू पाटलाला बोलवायचं का? अय्या, राजू पाटलांची ओळख आहे तुमची? असं करायला काय झालं? डिरेक्शनच मी शिकवलंय त्याला. नाशिकहून माझ्याकडेच आला डायरेक्ट डिरेक्टर बनायचंय. मग मी त्याला जोगवामध्ये सांगितलं एक किसिंग सीन टाक. डायरेक्ट नॅशनल अवॉर्डचे नॉमिनेशन्स मिळाले. उम्या कुलकर्णीला मी शिकवलंय. कसं काय? मी फार्म हाऊसवर बसलो एकदा फिशिंग करत, आणि हा आला आणि मला म्हणाला सर मला सुचत नाहीये मी कशावर पिक्चर करू. मी विहिरीवर बसलो होतो ना फिशिंग कर. विहिरीवर कर म्हणलं, केला त्याने. वा वा. तुम्हाला कोण हवाय तो सांगा. आय जस्ट सतीश राजवाडे. सतीश राजवाडे नाही, त्याचं काही खरं नाही. का? कारण त्याला फिल्मच्या शूटिंगला भेटायला गेलं तर तो सिरियल करत असतो, सिरियलला गेलं तर तो सिनेमाचं शूटिंग करत असतो. म्हणजे मुंबई पुणे मुंबई सारखं त्याचं सिरियल सिनेमा सिरियल असं चाललेलं असतं. अहो मग काय करायचं आता? कोणाला घ्यायचं डायरेक्टर? कोणीच नसलं तर मी आहे. तू म्हणजे तुमका डायरेक्शन येता? डायरेक्टर ही टर्मच मी शोधून काढली आहे. बिहाइंड स्क्रीन तुम्हाला माहितच नसतं काही, आणि डिरेक्टरला लागतं तरी काय ऍक्शन आणि कट म्हणायचा सेन्स. दॅट्स इट. माझ्याकडे आहे तो. वा वा. आणि लेखक 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 कशाला हवाय? अहो असं काय करता आता? पिक्चर काढायचं म्हणजे नाही नाही, सिनेमात डायलॉग ऑलरेडी बदललेच जातात ना. तरी फॉर्मॅलिटी म्हणून एखाद्याला विचारू सचिन मोठेला वगैरे. त्याला घेऊया आपण. होय ना? ओके फायनल. नाही पण बजेटचं काय तर सांगा ना. बजेट किती होईल? तुम्ही मुहूर्तासाठी 10 लाख काढा आणि 4 करोडचं बजेट ठेवा. 4 करोड कशासाठी? म्हणजे काय, रजनीकांतनी रोबोटसाठी माचू पिचूच्या डोंगरावर एक गाणं केलंय. आपण गेला बाजार चायना वॉलवर करूया एखादं. नंतर युएस मध्ये युनिव्हर्सल स्टुडिओत काही सिक्वेन्स शूट करायचे, काश्मीर मध्ये एखादं गाणं शूट करू. 4 करोड लागणार तात्या. नाही माझा बजेट नाही हो, माका नाही जमाचा. नाही कमी बजेट मध्ये जमेल मला. हो म्हणजे चायना वॉलच्या ऐवजी चायना क्रिक वर करू घोडबंदर रोडला. काश्मीर ऐवजी काश्मीर्याला करू. जवळच आहे ते आहे ना. युनिव्हर्सल स्टुडिओचे एसएल स्टुडिओ आहेच आहे. नाही बजेट नाही जमाचा हो माका. 1 करोड तरी नाही जमाचा. तात्या 50 लाख तरी टेबलावर रिकव्हरी आहे. कशी काय? 30 लाख अनुदान आहे, 25 लाख सॅटेलाइट डीव्हीडीचे, 5 लाख प्लस आहेत तुम्ही टेबलवरच. बघा. चल डन. मुहूर्ताची तयारी करा. अरे, ऐश्वर्या का फोन करते मला? तयारी करूया. हॅलो ऐश्वर्या, हे आव्या दादा काय करतोय का? नाटकासाठी बोलायचं. लक्स सँडल महाराष्ट्राचा फेवरेट कोण.